एकाचं नाव घेतलं तर बाहुबली डोळ्यासमोर येतो आणि दुसऱ्याचं नाव घेतलं तर पुष्पा ओठावरती येतो. आज आपण असं कंपॅरिझन करणार आहोत जे तुम्ही यापूर्वी कधीच पाहिलं किंवा ऐकलं नसेल. तर फक्त कलेक्शन नाही, नंबर्स नाही, तर डायरेक्टर, कास्टिंग, डायलॉग, फेलियर आणि त्यांची कॉन्ट्रोवर्सी, त्यांची एक एक चूक जी त्यांना खर्चामध्ये घालत गेली. आणि शेवटी एक असा प्रश्न, दोघांपैकी खरा पॅन इंडिया स्टार नक्की कोण आहे? याचं उत्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे मिळेल. पण पुढे जाण्या अगोदर एक गोष्ट सांगतो की उत्तर तुम्ही एक्सपेक्ट केलं नसेल. तेलंगणाच्या एका श्रीमंत कुटुंबामध्ये जन्मलेला काका म्हणजेच तेलुगू सिनेमाचे लेजंड कृष्णम राजू म्हणजेच इंडस्ट्री त्यांच्यासाठी नवीन नव्हती. पण प्रभासने सुरुवात केली साध्या आणि छोट्या फिल्मपासून. ईश्वर, रघवेंद्र, छत्रपती हे चित्रपट आज लोकांना आठवतही नाहीये. अल्लू अर्जुन हा तर फिल्मी फॅमिलीमध्ये जन्मला. आजोबा अल्लू रामलिंग्या एक लेजेंडरी कॉमेडियन, वडील अल्लू अरविंद एक मोठे प्रोड्युसर. म्हणजे अल्लू अर्जुनला इंडस्ट्री इनहॅट मिळाली. पण हे इम्पॉर्टंट आहे, त्याने कधीच वडिलांच्या ओळखीवरती रिले केलं नाही. त्याने डान्स शिकला, स्टायलिंग डेव्हलप केली, एक वेगळीच आयडेंटिटी बनवली, स्टायलिश स्टार म्हणून. आज दोघांचा एकच ड्रीम आहे, पॅन इंडिया पोहोचायचं. पण यामध्ये दोघांनीही वेगवेगळा मार्ग निवडला आणि त्यावरती कोण कुठे चुकला ते पुढे सांगतो. 2015 एस राजामौली यांचा बाहुबली द बिगिनिंग. प्रभासने 5 वर्ष एका चित्रपटासाठी दिली. जय महेश्वती. कोणताच दुसरा प्रोजेक्ट त्याने घेतला आहे आणि कोणतीच ऍड्स नाही. लोक म्हणत होते हा वेडा झालाय, इंडस्ट्री म्हणत होती करिअर संपेल. पण बाहुबली रिलीज झाला आणि इतिहास घडला. बाहुबली द बिगिनिंगने वर्ल्ड वाईड 650 कोटी रुपये कमावले. बाहुबली 2 द कन्क्लुजनने 1800 कोटी रुपये छापले. हिंदीमध्ये एकट्याने 511 कोटी रुपये. कोणत्याही साऊथ डब फिल्मने आजपर्यंत हे रेकॉर्ड तोडलं नाही. प्रभास हा रातोरात भारताचा पहिला सच्चा पॅन इंडिया सुपरस्टार झाला. 2021चा सुकुमार यांचा पुष्पा द राईस. अल्लू अर्जुन या अगोदर टॉलिवूडचे स्टायलिश स्टार होते, पण हिंदीमध्ये हे नाव फारसं लोकांना माहिती नव्हतं. पुष्पा रिलीज झाला, बजेट होतं 200 कोटी रुपये. हिंदीमध्ये एनटीएल रिलीज होतं केवळ 3%. पण श्रीवल्ली आणि ऊ अंटवावा व्हायरल झाले आणि वर्ल्ड ऑफ माउथ पसरला आणि हिंदी बेटमध्ये पुष्पा नावाचं धुरंधर वादळ आलं आणि पुष्पाने वर्ल्ड वाईड 353 कोटी रुपये कमावले. दोघांनीही एक एक ब्लॉकबस्टर दिला आणि यानंतर जे झालं ते तुम्हाला माहिती नाहीये. एकाने ट्रिलॉजी बनवली तर दुसऱ्याने सिरियल फ्लॉप दिले. कोण कुठे चुकला चला पाहू. पण त्या अगोदर एक डायरेक्ट कंपॅरिझन करूया. हिंदी बॉक्स ऑफिसमध्ये 100 कोटीपेक्षा जास्त कमावलेले चित्रपट. प्रभासचे 6 चित्रपट. बाहुबली 1 118 कोटी रुपये, बाहुबली 2 511 कोटी रुपये अजूनही रेकॉर्ड आहे. साहू 145 कोटी रुपये, आदि पुरुष 147 कोटी रुपये, सालार 152 कोटी रुपये आणि कल्की 253 कोटी रुपये. यामध्ये अल्लू अर्जुनचे 2 चित्रपट आहेत. पुष्पा द राईस 107 कोटी रुपये आणि पुष्पा 2 833 कोटी रुपये. हे नवीन रेकॉर्ड आहे. आता वर्ल्ड वाईड टोटल कलेक्शनची तुलना करूया. प्रभासच्या टॉप फिल्मचं कलेक्शन 4500 कोटीपेक्षा जास्त आहे आणि अल्लू अर्जुनचे टॉप फिल्म्स हे 1500 कोटीच्या आसपास आहे. नंबर्स वरती प्रभास पुढे आहे, यामध्ये कोणताच वाद नाही. पण पुष्पा 2 ने एकट्याने 1781 कोटी रुपये कमावले. बाहुबली 2 नंतर हे करणारा एकमेव अल्लू अर्जुनच. नंबर सांगितले पण हे कंपॅरिझन खरं नाहीये, कारण एकाने 5 वर्ष एका चित्रपटासाठी दिली, दुसऱ्याने उत्तर भारत जिंकला. पण खरी गोष्ट आहे त्यांच्या फेलियरमध्ये, आणि त्यांच्या फेलियरमध्ये एक धडकवणारं सत्य सुद्धा. तर बघूया त्यांची फेलियर आणि कॉन्ट्रोवर्सीज. प्रभासच्या चुका. बाहुबली नंतर लोकांनी प्रभासकडनं खूप जास्त एक्सपेक्ट केलं होतं, पण प्रभास त्यांच्या नजरेमध्ये खरा उतरला नाही. 350 कोटीमध्ये बनलेल्या साहूने 453 कोटी रुपये वर्ल्ड वाईड कमावले. टेक्निकली हा चित्रपट हिट आहे, पण ऑडियन्स डिसअपॉइंट झाला. राधेश्याम एक लव्ह स्टोरी, पण प्रभास हा लोकांना लव्ह स्टोरीमध्ये नको होता. प्रभासने हे स्वतः नंतर मान्य केलं की ऑडियन्स मला बाहुबली मधूनच पाहते आणि मला ते एक्सपेक्ट करायला पाहिजे. आदि पुरुष 500 कोटीचं बजेट, लॉर्ड रामाची भूमिका, पण VFX इतका खराब होता की ऑडियन्सने थिएटरमध्येच बोलणं बंद केलं. मला फार हसू येते. डायलॉग व्हायरल झाले पण चुकीच्या कारणामुळे. दारू पिऊन VFX बनवला का असं सोशल मीडियावरती व्हायरल झालं. द राजा साहब हा 2026 मध्ये आला, पण तोही फ्लॉप ठरला. म्हणजे बाहुबली नंतर प्रभासने 4 कन्झेक्टिव्ह डिसअपॉइंटमेंट दिल्या. आता अल्लू अर्जुनच्या चुका आणि कॉन्ट्रोवर्सीज. कॉन्ट्रोवर्सी नंबर 1, स्टीम्ड अँड अरेस्ट. पुष्पा 2च्या प्रीमियमच्या वेळी हैदराबादमध्ये चेंगराचेंगरी. एक महिला मृत पावली, तिचा मुलगा ICU मध्ये होता आणि अल्लू अर्जुनला अटक झाली. तो जेलमध्ये गेला आणि त्याच रात्री त्याला बेल सुद्धा मिळाली. पण हे प्रकरण आजही कोर्टामध्ये चालू. कॉन्ट्रोवर्सी नंबर 2, 42 रूल्स.
एका ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट पॉडकास्टमध्ये सांगितलं अल्लू अर्जुनला भेटायला 42 डूज अँड डोंट्स होते. त्याच्या मॅनेजरच्या मॅनेजरने ही लिस्ट दिली. त्याच्याकडे बघायचं नाही, हात लावायचा नाही. हे सोशल मीडियावरती व्हायरल झालं. अँड अल्लू अर्जुन इज अ दिवा. त्यानंतर त्याच्या टीमने हे स्टेटमेंट दिलं की हे कम्प्लिटली खोटं आहे. पण तोपर्यंत भरपूर डॅमेज झालं होतं. फेलियर आणि कॉन्ट्रोवर्सीज झाल्या. पण खरा फरक आहे त्यांच्या डायरेक्टर आणि त्यांच्या स्क्रीन प्रेझेन्समध्ये. आणि हेच कंपॅरिझन सांगेल की खरा किंग नेमका कोण आहे. थांबा. तर प्रभासची सर्वात मोठी ॲसेट्स म्हणजेच SS राजामौली. बाहुबली 1 आणि 2 SS राजामौलीशिवाय हे शक्य नव्हतं. त्यांच्याशिवाय प्रभास एवढा मोठा नसता हे सत्य आहे. पण इथेच अल्लू अर्जुन हा सुकुमार सोबत कन्सिस्टंटली काम करतोय. पुष्पा 1 आणि 2 हे दोन्ही सुकुमारचे. आणि सुकुमार हा डायरेक्टर आहे जो कॅरेक्टर रायटिंग मध्ये जिनियस आहे. पुष्पा हा कॅरेक्टर इतका पॉवरफुल का आहे कारण तो सुकुमारने लिहिलाय आणि अल्लू अर्जुनने त्यामध्ये जीव ओतलाय. स्क्रीन प्रेझेन्स. प्रभास ज्यावेळी स्क्रीनवरती आला तेव्हा असं वाटतं की एक शक्ती आली आहे. पण इमोशन हे बाहुबलीमध्ये राजामौलीनेच दाखवलं. अल्लू अर्जुनची मायक्रो एक्सप्रेशन आणि बॉडी. पुष्पामध्ये खांदा चुकवणं, डोळे मिचकावणं हे त्याने स्वतः क्रिएट केलंय. स्क्रिप्टमध्ये नव्हतं हे सगळं. एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. पुष्पामधला फेमस डायलॉग मैं झुकेगा नहीं साला हा ओरिजिनली स्क्रिप्टमध्ये नव्हताच. हा अल्लू अर्जुनने ऑन दी स्पॉट इम्प्रूव्ह केलाय. आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की उत्तर हे तुम्हाला एक्सपेक्ट नसेल. नंबर्सवरती प्रभास नक्कीच पुढे आहे. 4500 कोटीची लेगेसी. कन्सिस्टन्सीवरती अल्लू अर्जुन मात्र पुढे आहे कारण त्याने कधी सिरियल फ्लॉप दिली नाही. कॅरेक्टर इम्पॅक्टवरती अल्लू अर्जुनचा पुष्पा हा बाहुबलीपेक्षाही जास्त लोकांच्या ओटावरती येतो. आणि स्केलवरती बघितलं तर प्रभास आणि बाहुबलीचा रेकॉर्ड हा लवकर तुटणार नाही. पण खरं उत्तर हे आहे की दोघंही वेगवेगळ्या लीग्समध्ये. प्रभास हा एका डायरेक्टरचा फिनोमिनॉन आहे जो राजामौलीशिवाय तेवढा मोठा स्टार बनू शकला नसता. आणि अल्लू अर्जुन हा स्वतःचा फिनोमिनॉन आहे. त्याने स्वतः पुष्पा बनवलाय. म्हणूनच प्रभास इज द बिगेस्ट स्टार बट अल्लू अर्जुन इज बेटर ॲक्टर. आणि हाच फरक आहे जे पुढचे 5 वर्ष सगळं काही डिसाईड करेल. याविषयी तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट्समध्ये. हा प्रभास की अल्लू अर्जुन. आणि विचार करा जर दोघे एकत्र आले तर त्या सिनेमाचं कलेक्शन किती असेल. लाईक शेअर सबस्क्राईब करा TDS मराठी. भेटूया लवकर. बाय बाय. बाय बाय. Bye bye, bye bye, bye bye, bye bye.